बुमरा भाई, बुमरा गॉड, बुमरा लेजंड, काही बोला भाई. इंग्लंडला फस्त करण्यासाठी भाई इंग्लंडने काल खूप मोठा केला होता. बट भारत टार्गेट किती दिले विषय हा आहे, ते टार्गेट किती देईल भारत जो इंग्लंड चेस करू शकेल. तर यार सिंपल गोष्ट आहे, इंग्लंड चेस करू शकणार नाही असा टार्गेट भाई. तर व्हिडिओ पूर्ण पाहू आपण, व्हिडिओ की पूर्ण पहा. बट बुमराची गोष्ट करू पहिले तर जसप्रीत बुमरा भाई यार 3 विकेट आधी घेतल्या सेकंड डेच्या याच्यावर. थर्ड डेच्या बुमरा लेट आणला, थोडी कॅप्टन्सी केलं आणि यार प्रसिद्धी कृष्णाने बढिया गोलंदाज केली आणि मोहम्मद सिराजचा साथ बहुत सोबत भेटला. मी पल्स म्हटलं तर सेकंड डेच्या रिव्ह्यूमध्ये मोहम्मद सिराज आणि प्रसिद्धी कृष्णा खेळला ते बुमरा अकेला झाला, कारण बुमरा भाई एकटा काय करणार तुम्हाला माहीत आहे. आणि आखरी जेव्हा भाई ओक्सला तर माझ्यामध्ये तर लवकर आणा पाहिजे. ब्रुक आऊट झाल्यानंतर बुमराची तुम्हाला पाहिजे थोडी गरज पाहिजे होती, कारण की ब्रुक आऊट झाल्यानंतर थोडं येत होतं. आणि यार इंग्लंडची टेस्ट क्रिकेट बहुत आहे, इंग्लंडची बॅटिंग खूप डीपमध्ये होती आणि बेस्ट तुम्हाला माहीत आहे भाई. बुमरा ब्रुकची गोष्ट करू भाई, हॅरी ब्रुक जर 99 आऊट झालं असताना कंडिशन थोडी वेगळी असते. ब्रुकसारखा प्लेअर नाही भाई यार. पण प्रसिद्ध कृष्णाने म्हटलं भाई ब्रुक भैया भाई तुम्ही चला. कॅच एक नंबर होती भाई यार तेवाली, जी जेमी स्मिथ म्हणून आऊट झाली तिथं. आणि यार हॅरी ब्रुक आऊट झालं, हॅरी ब्रुकसाठी मोठी गोष्ट होती. बट भाई क्रिस वॉक्स पण बढिया खेळले आणि इंग्लंडची इनिंग तेच आहे भाई यार की कडक खेळते. आता KL बॅटिंग करून राहिले आणि शुभमन गिल आऊट झाला यार. मी व्हिडिओ थोडं लेट टाकत त्यामुळे. तर बाय रिषभ पंत आणि शुभमन गिल खूप धारेदार आहे, खास करून बाय रिषभ पंतवर. आता इथं कारण की त्यांचं करून न्यायासाठी एक गोष्ट असेल की भाई इथं करून न्यायाला रन बनवावं लागेल. जर रन नाही बनले करून न्यायाला तर मग नेक्स्ट काय होईल ते भाई तुम्हाला माहीत पडेल, मग रेड्डी येऊ शकते. बट KL राहुलसाठी जिम्मेदारी असेल की भाई KL राहुल एक चांगली नॉक केलं एक सेंचुरी पण, कारण KL राहुल जमत झाला काय कालपासून खेळत आहे आणि बढिया बॅटिंग दिसते. जशी भाई ओलिव्हिया ब्रुकनं केली तशी भाई इंडियन टीमकडून बॅटिंग पाहिजे. आणि टार्गेट किती भाई टार्गेट तर माझ्या मते 300चा जवळपास टार्गेट गेलं पाहिजे. 300+ गेलं ना तर भाई इंडिया सेफ आहे. जर 300 खाली असलं ना तर मी डिसेंट आहे, मग सांगू शकत नाही की जिंकणार नाही. पण 250 टार्गेट इथं डिसेंट मी सांगत आहे. ते भाई बुमराला मग गोलंदाजी करावं लागेल आणि भारताची गोलंदाजी तेवढी खास होईल का ते तुम्हाला माहीत पडेल. पण माझ्यामध्ये 300 टार्गेट पाहिजे. तर एवढं सिंपल गोष्ट आहे की बेस्ट टीम टार्गेट चेस करू शकते. राहुलला इनिंग खेळ लागेल आणि बेस्ट ऑफच्या याच्यावर दोन दम आहे. तर भाई व्हिडिओ की पूर्ण पाहिला धन्यवाद. तर भेटा पुढच्या धन्यवाद. सबस्क्राईब करून आपल्या चॅनलला.